नमस्कार मित्रांनो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला मजेशीर असे ट्विस्ट बघायला मिळणार आहेत. ते म्हणजेच कसा बसा आता अद्वैतला कलाने या केसमधून बाहेर काढलेलं असतं आणि अद्वैतची निर्दोष सुटका झालेली असते. त्यामुळे कला आणि अद्वैत दोघेही आता बिझनेसकडे वळू लागलेले असतात आणि त्यामुळे अद्वैतला असं वाटत असतं की आता झालेलं नुकसान भरपूर आहे. ऑलरेडी एवढा नावलौकिक बिझनेस आपला, एवढे नावलौकिक कंपनी चांदेकर ज्वेलर्स, सगळं नाव धुळीला मिळालेलं आहे. तेव्हा आता मार्केटमध्ये असा काय कमबॅक करायचा की लोक आपल्याकडे जास्त आकर्षित होतील. कारण चांदेकर ज्वेलर्सच्या मागे आल्यामुळे भरपूर कॉम्पिटिटर्सना पुढे जाण्याची संधी आणि त्या संधीचं सोनं केलेलं आहे. कोणीही मागे हटलेलं नाहीये प्रगती करण्यापासून. कारण चांदेकर ज्वेलर्स म्हणजे नंबर 1 आणि टॉपचं ज्वेलरी शॉप होतं आणि ज्वेलरी कंपनी होती. तेव्हा आता कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, बरोबर आहे तुझं. मला असं वाटतं की आपलं नाव लौकिक जे आधी होतं तेच पुन्हा आणण्याची वेळ आलेली आहे आणि आता बाकीच्या गोष्टींना सगळ्यांना बाजूला सारून आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा अद्वैत म्हणतो, अर्थात, नाहीतर त्याशिवाय आपला बिझनेस ठप्प पडेल. आणि मला कुठेतरी रिग्रेट पण वाटतंय ग की आबासाहेबांनी एवढ्या वर्षांपासूनची परंपरा चालत आणलेली, लोकांचा विश्वास, लोकांची मनं जपत आलेलो होतो आपण, आणि ह्या अशामुळे सगळं धुळीला मिळालेलं आहे. तेव्हा मला ही प्रतिष्ठा पुन्हा आबासाहेबांना मिळवून द्यायची आहे. काय ना की आबासाहेब मला याबद्दल कधीच बोलणार नाही, कारण त्यांना माझ्यावर तेवढा विश्वास आहे. पण तरी सुद्धा कुठेतरी त्यांना वाटतच असेल ना की आपण केलेलं सगळं, हे सगळं साम्राज्य उभं केलेलं आपण, हे सगळं धुळीला मिळालं. त्यांचाही कुठेतरी स्वाभिमान दुखावलेला असेल. ते कधी असं बोलून दाखवणार नाही, कारण त्यांना असं वाटेल की मला वाईट वाटतंय. पण नक्कीच त्यांच्या मनात हे वाटतच असेल, त्यांच्या मेहनतीला, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागलेल्यासारखं. तेव्हा कला म्हणते, बरोबर आहे चांदेकर तुझं, पण तरी सुद्धा कधी आपल्याला ते शब्दानेही बोलले नाहीत रे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो ना, बघ ना, हा त्यांचा मोठेपणा आहे. तेव्हा आता स्पेशल थँक्स टू यू आणि आई की तुम्ही दोघांनीही मला या सगळ्यातून बाहेर काढलं. तेव्हा कला म्हणते की अद्वैत, अजूनही शोध संपलेला नाही. मला अजूनही संशय आहे की कोणीतरी आहे की जे आपल्यावर टपून बसलेलं आहे, ज्याला तुला पूर्णपणे मागे खेचायचं आहे आणि पूर्ण असं बर्बाद करून टाकायचंय. यावर अद्वैत म्हणतो की सोड ना, आता झालंय ना सगळं क्लिअर. बरं ऐक, मला एक कल्पना सुचते आपल्या बिझनेसला घेऊन. कर, मला सुद्धा कल्पना सुचलेली आहे. ऐक ना, मी तुला काही गोष्टी सांगू. तेव्हा अद्वैत आता म्हणतो की नाही, खरे आधी मी सांगेल. मी सांगितलं ना आधी. तेव्हा आता असं म्हणत त्या दोघांमध्ये भांडण लागतं. मी सांगेल असं त्यांचं चाललेलं असतं. इतक्यात आबासाहेब तिथे येतात. ते म्हणतात की काय रे, काय सारखं भांडणं करत असतात. अद्वैत आणि कला दोघांनीही एकमेकांना समजून घेणं आता गरजेचं आहे बरं का. अरे तुम्ही दोघं एकमेकांमुळे या संकटातून बाहेर पडलेले आहात. काय चाललंय तुमचं. तेव्हा कला म्हणते की आबासाहेब बघा ना, दरवेळेस मी काहीतरी आयडिया देते आणि ते सक्सेसफुल होते, बरोबर आहे ना, मग हा का दरवेळेस मध्ये मध्ये करत असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की असं काही नाही आहे आबा, ही मला कधी बोलूच देत नाही. तेव्हा आबासाहेब म्हणतात की एक काम करा, एक एक करून बोला. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही, आधी मी बोलणार. कला म्हणते मी बोलणार. असं म्हणत आबासाहेब म्हणतात की थांबा, नाणं आहे का तुमच्याकडे, आपण टॉस करू आणि मग ठरवू. टॉस करून आता रिझल्ट कलाच्या बाजूने लागतो. तेव्हा कला आता सांगू लागते की आबासाहेब थँक्यू, नाहीतर याने माझं ऐकलंच नसतं. तेव्हा आबासाहेब म्हणतात की बरोबर, तुमचं चालू देत, मी येतो. असं म्हणत आबासाहेब तिथून निघून जातात. आणि दुसरीकडे कला आता अद्वैतला सांगू लागते की हे बघा, ऑलरेडी आपली नाचक्की खूप झालेली आहे आणि आता तेच तेच आपण जर मार्केटमध्ये आपले डिझाईन्स म्हण, आपल्या क्वालिटीज म्हण जर प्रेझेंट केल्या तर लोक येतील, पण तेवढा आपल्याला प्रतिसाद नाही मिळणार. आपल्याला नवीन नवीन ऑफर्स लॉन्च कराव्या लागतील, म्हणजे जेणेकरून कस्टमर आपल्याकडे अट्रॅक्ट होईल. आपल्याला अशा काय स्ट्रॅटेजीज वापराव्या लागतील ना की म्हणजे असं काहीतरी वेगळं, काहीतरी हटके असं करावं लागेल ना की लोकांना असं वाटेल की नाही, चांदेकर आता परतले आहेत, चांदेकर आता पुन्हा नवीन जोशाने, आता नवीन काहीतरी वेगळं घेऊन आलेले आहेत. आपल्याला असं काहीतरी करायचंय. आता अद्वैत यावर म्हणतो की एक्झॅक्टली, माझा पण तोच प्लॅन होता. तेव्हा कला म्हणते हो ना, आयत्या बिळावर नागोबा, मी सांगितलं म्हणून आता तू पण लगेच तेच बोलतोयस. तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे हे बघ, वाद झालं नकोस, सिरियसली हे बघ, मला असं वाटतंय की तू आता ज्या रेग्युलर डिझाईन्स आपल्या केलेल्या आहेत. तेव्हा आता अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे हे बघ, आता तू ज्या रेग्युलर डिझाईन्स करते आपल्या चांदेकर ज्वेलर्ससाठी किंवा आतापर्यंत ज्या केल्या आहे, त्या पलीकडे तुला आणखीन काही डिझाईन जमतील का, म्हणजे असं की जे लेटेस्ट पण वाटेल पण ते पारंपरिक पण दिसलं पाहिजे, ज्यामध्ये आताची मॉडर्ननेस तर असेल पण जुन्या काळाचा काहीतरी ठसा उमटला पाहिजे, म्हणजे लोक त्याकडे वळतील आणि म्हणतील की मॉडर्न असून पण आपण जुन्या विचारांना जपतोय, म्हणजे असं काहीतरी वाटलं पाहिजे. कारण हल्ली आता लोक शहरात राहतात आणि कधीतरीच असं पारंपरिक दागिने वगैरे घालतात. तेव्हा आता ते असं, आता
तुला मी एक्झाम्पल देतो की ठुशी ठुशी ही जुनी झालेली आहे, म्हणजे खूप जुनी पद्धत आहे आणि ती नऊवारी पातळावर घातली जाते. पण तरी पण तो दागिना आजही पारंपरिक आहे. त्या दागिन्याला आजही तेवढीच डिमांड आहे. पण ज्या जुन्या डिझाईन्स असतात त्याकडे लोक खूप कमी वळतात. पण ट्युशन केलंस आणि त्यामध्ये आणखीन काही चेंजेस करून अगदी मॉडर्नरित्या जर ती जुन्या प्रकारातली पारंपरिक ठुशी जर रिप्रेझेंट करतेस तर 4 लोक आणखीन अट्रॅक्ट होतील. म्हणजे ऑफिशियल ठिकाणी फक्त सणावाराला जुने कपडे घातले जातात किंवा पारंपरिक घातलं जातं आउटफिट, तेव्हा ते त्यावर फिटही बसलं पाहिजे. तेव्हा कला म्हणते, मला पटतंय तुझं म्हणणं आणि मला कळतंय की तुला सांगायचं काय आहे. तेव्हा हे बघ, डिझायनिंगच्या बाबतीत मला टेन्शन घेऊ नकोस. मी तुला एकाहून एक चांगले डिझाईन्स देईन, पण आपल्याला लवकरात लवकर ते घडवावेही लागतील. थोडक्यात कलाचं म्हणणं असं असतं की डिझायनिंगचं तू टेन्शन घेऊ नकोस. मी चांगल्यातले चांगले डिझाईन्सही तुला बनवून देईल. पण घडावण लवकरात लवकर झाली पाहिजे. ते दागिने लवकरात लवकर घडतील याची जबाबदारी तू घे किंवा कोणीतरी अशा जबाबदार व्यक्तीलाच दे. म्हणजे राहुल वगैरेला देऊ नको तू, नाहीतर सरोज मॅडमच बघते काय करायचं ते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, बरं बाई, फक्त मला तू तुझ्या अशा छान छान डिझाईन्स बनवून दे. तसा मला तुझ्यावर विश्वास आहे की तुझा माइंड क्रिएटिव्ह आहे, सो तू नवीन काहीतरी करशीलच. पण मला असं वाटतं की आता आपण जेवढं मार्केटिंग आपलं वाढवता येईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा आता इतक्यात सरोज ह्या सगळ्या गोष्टी ऐकते आणि आत येते. ती म्हणते की अरे वा, नवीन नवीन गोष्टी सुचताय वाटतं. तेव्हा आता कला म्हणते की हो सरोज मॅडम, आपल्याला आता आपलं मार्केटिंग जोरात करायला लागणार आहे. कारण आता या सगळ्या केसच्या दरम्यान आपलं पण खूप दुर्लक्ष झालं होतं. आता लॉस आणखीन आपण बेअर नाही करू शकत. लोकांवरचा विश्वास जिंकणं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आपण जर प्रॉपर मार्केटिंग केली आणि जर सगळं लोकांना म्हणजे ग्राहकांना ते आवडलं तर आपण आपला विश्वास पुन्हा मिळवू शकतो, आपली प्रतिष्ठा पुन्हा मिळवू शकतो. तेव्हा सरोज म्हणते की आयडिया चांगली आहे तशी, पण हे लवकरात लवकर होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि अद्वैत, कला बरोबर बोलतेय. हे सगळं जे काम आहे ते एका जबाबदार व्यक्तीच्याच हाती गेलं तर बरं होईल. अद्वैत आता थक्क होतो की सरोज कलाला हो मिळवते, तिला पाठिंबा देते. तेव्हा आता या सगळ्या कामाला ते लागलेले असतात. 2-3 दिवसांनी आता अद्वैत म्हणतो की आपण आपले नवीन डिझाईन्स लॉन्च करतोय खरं, पण लोक नक्की येतील का? तेव्हा कला आणि अद्वैत याच टेन्शनमध्ये पडलेले असतात. इतक्यात कलाला एक आयडिया सुचते. ते पण म्हणजे ती असं आता घरी जात असताना अद्वैत सोबत कारमध्ये असते आणि गाडीमध्ये ना त्यांच्या FM चालू असतो. सो तो FM ते ऐकत जात असतात, गाणी ऐकत जात असतात आणि सडनली ॲडव्हर्टिजमेंट लागते. सो ती ॲडव्हर्टिजमेंट आता कला ऐकते आणि तिला कल्पना सुचते. ती म्हणते की चांदेकर, हे बघ, आपण नवीन डिझाईन्स लॉन्च करतो, नवीन आता काहीतरी वेगळे पॅटर्न्स लॉन्च करतोय. हे लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचंय, त्यासाठी आपण काय करू? तेव्हा अद्वैत म्हणतो, काय करू म्हणजे नेहमीप्रमाणे आपण आपल्या ॲड्स जनरेट करू, त्यानंतर मॉडेल्सना बोलवू, त्यांचे फोटोज क्लिक करू, त्यानंतर होर्डिंग्स लावू आपले मोठे मोठे. तेव्हा आता कला म्हणते की बरोबर ना, मॉडेल्सला असे आपण बोलवणारच आहोत, पण आपण फक्त होर्डिंग्सच्या फोटो सेशनसाठीच त्यांना बोलवणार आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो एक्झॅक्टली. तेव्हा कला म्हणते, चांदेकर, आपण जर त्या चांदेकर ज्वेलर्सच्या डिझाईनचा शो अनाऊन्स केला तर? तेव्हा अद्वैत म्हणतो, मला कळत नाहीये काय चांदेकर, आपण असंही आणि तसंही मॉडेल्स तर बोलवणारच आहोत, आणि जर आपण त्यांचा शो ठेवला, फॅशन शो, आणि आपल्या तिथे चांदेकर ज्वेलर्सचा जर काही फेस्ट ठेवला आणि त्यामध्ये जर आपल्या मॉडेल्स लॉन्च करून तेही आपले दागिने रिप्रेझेंट करताना अगदी पारंपरिक पद्धतीने, तर लोकांचा आणखीन दृष्टिकोन बदलेल. म्हणजे मॅगझिन्स, न्यूजपेपरमध्ये त्या बातम्या येतील, म्हणजे लोकांमध्ये या गोष्टी नावलौकिक होतील की ज्वेलर्स कोलॅप्स झाले होते पण आता ते प्रगती करताय. तेव्हा अद्वैत म्हणतो, वाव, आयडिया तर सॉलिड आहे, पण या सगळ्यामध्ये वेळ खूप जाईल. तेव्हा कला म्हणते, अरे हे बघ, वेळ तर जाणारच आहे, पण आपल्या हातात वेळ आहे तर आपण करायला काय हरकत आहे. आणि मला नाही वाटत की आयडिया चुकीची आहे. आपण असंही मॉडेल्स बोलवणारच आहोत तर असं करू ना. आणि असंही हे बघ, घरामध्ये नैनाताई आहे. नैनाताई एक उत्तम मॉडेल आहे. बाहेरच्यांना संधी देण्यापेक्षा आपण तिला संधी देऊ शकतो. तिचं नावही वाढेल आणि कुठेतरी घरामध्ये तिची इमेज पण सुधारेल. आणि आता लोकांमध्ये जी तिची थुथू झालेली आहे, चांदेकरांची सून तिकडे श्रीनाथ ज्वेलर्सकडे जाऊन मॉडेलिंग काय करते, सो तेही धुवून निघेल. तिने जर आपल्या तिथे मॉडेलिंग केली आणि शोज केले आपल्याला आपलं चांदेकर ज्वेलर्स रिप्रेझेंट करताना, तर किती बरं होईल. मग खूप सारे उद्योगपती येतील, ते बघतील, ते आपल्याकडे इन्व्हेस्ट करतील, त्यानंतरून सगळीकडे आपलं नाव वाढेल रे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की बरोबर आहे तुझं, आता आपण घरी जाऊन या संदर्भात नैनाशी बोललं पाहिजे. तेव्हा कला म्हणते, अर्थातच, तिला जर हे सांगितलं ना नैनाताईला तर ती खूप खुश होऊन जाईल. तिला असं वाटेल की चला, आपल्याला काम पण मिळते आणि तिला हेही समजेल की आपण तिचा विचार करतो. नाही तर एरवी तिचा कायम कंप्लेंटिंग नेचर आहे, तिचं ते कायम कंप्लेंटिंग चालू असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो, कला, तू मात्र सॉलिड आहेस, तुला आयडियाज खतरनाक सुचतात. तेव्हा कला म्हणते की हो, मग
ते काय आहे ना की तुला त्याची जाणीव नसते, तो भाग वेगळा. आता असा त्यांच्यामध्ये संवाद चालू असतो आणि पुन्हा त्यांच्यामध्ये भांडण पेटून उठतं. तेव्हा रात्री आता सगळे जेवायला जमलेले असतात आणि कला आणि अद्वैतच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते. ते खूप खुश असतात. तेव्हा आबासाहेब म्हणतात की अरे वा वा वा, कला, अद्वैत, तुम्ही दोघं तर आज खूप खुश दिसताय. काय काय असं काही खास? कुठे फिरायला जाऊन आलात वाटतं? तेव्हा आता अद्वैत म्हणतो, हो नाही आबा, ते तर कलाने मला एक नवीन आयडिया सुचवली आपल्या बिझनेससाठी, त्याचबद्दल आम्ही विचार करत होतो आणि मला आयडिया आवडली सुद्धा. कमी वेळात आपण खूप लवकर ओव्हरकम करू शकतो. आपल्या लॉसेसमधून आपण खूप लवकर रिकवर करू शकतो, असं अद्वैत म्हणतो. तेव्हा आबासाहेब म्हणतात, हो का, काय बरं? तेव्हा आता अद्वैत सांगेलच इतक्यात कला त्याचा हात धरते आणि म्हणते की म्हणजे आडव्या गोष्टी लावत म्हणते की चांदेकर, काय 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 घेशील? तुला हे वाढू, तुला पोळी वाढू, असं ती आडव्या गोष्टी लावत असते आणि हा विषय ती तिथेच मिटवते आणि अद्वैतला खुणावते की इथे हे सगळं बोलू नकोस. तेव्हा आबासाहेबांना आता सुद्धा ते कळतं आणि आबासाहेब सुद्धा पुढे काहीच बोलत नाही. तेव्हा आता हे सगळं राहुल आणि रोहिणी नोटीस करतात. नैना तर तिच्याच गणगणीत असते. तेव्हा राहुल आणि रोहिणी हे सगळं नोटीस करतात आणि राहुल आता रोहिणीच्या कानात कुजबुजत असतो की बघितलंस ना मॉम, ह्यांचं ना काहीतरी चाललेलं आहे आणि काय चाललंय हे आपल्याला माहीत करून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर यांनी काही चांगलं केलं आणि यांची आयडिया जर सक्सेसफुल झाली तर पुन्हा चांदेकर ज्वेलर्सची ग्रोथ होईल. ग्रोथ झाल्यानंतर डिमांड वाढेल आणि गौरव माशा मुसक्या आवडेल. तेव्हा रोहिणी म्हणते की तू काळजी करू नकोस, काहीतरी गडबड नक्कीच आहे. कलाने अद्वैतला असं खुणावलं का असेल? अशी काय आयडिया भेटलेली आहे त्यांना की त्यांना असं कॉन्फिडन्सच आहे की चांदेकर ज्वेलर्स खूप लवकर ओव्हरकम करतील. तेव्हा आता राहुल म्हणतो की मॉम, आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे. तेव्हा आता कला आणि अद्वैतचं काय चाललंय हे आपल्याला गस्त घालत माहीत करून घेणं खूप गरजेचं आहे, असं त्या दोघांना कळत असतं. आणि ते दोघं ठरवतातही की कला आणि अद्वैतमध्ये काय चाललंय हे आपल्याला माहीत करूनच राहायचंय. तेव्हा आता इतक्यात सगळ्यांचं जेवण संपतं आणि कला अद्वैत आपल्या रूममध्ये जातात. तेव्हा अद्वैत कलावर चिडतो आणि म्हणतो की काय ग खरे, तू मला आबांना सांगू काय नाही दिलंस? तेव्हा कला म्हणते, हे बघ चांदेकर, अजून कशात काय आहे? तुला जर आबासाहेबांना सांगायचं असेल तर एकट्याच सांग, उगाच सगळ्यांसमोर सांगायची आणि गाजावाजा करायची काहीच गरज नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं पण प्रॉब्लेम काय, सगळे घरातलेच तर होते. तेव्हा कला म्हणते की हे बघ, मला ही गोष्ट अजून तरी कॉन्फिडेन्शियल ठेवायची आहे, विश्वासार्ह ठेवायची आहे. मला कोणासमोरच ही गोष्ट बोलायची नाहीये, जोवर माझा संशय जात नाही तोवर तरी. तेव्हा अद्वैत म्हणतो, बरं बाई, तुझ्या डोक्यात काय चाललेलं असतं हे तुलाच माहित, पण ठीक आहे, मग आता कधी बोलायला पाहिजे मी आबासाहेबांसोबत हेही सांगा मॅडम. तेव्हा कला म्हणते, तू कधीही बोल, पण आबासाहेबांशी या संदर्भात एकट्यात बोल, कारण आबासाहेबांना कळेल की मी का सांगितलेलं आहे असं. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मी जर आबासाहेबांशी बोलून येतो, असं म्हणत अद्वैत तिथून निघून जातो. तर दुसरीकडे कला विचार करत असते की नैनाताईला मॉडेलिंगसाठी कन्व्हिन्स कसं करायचं, आणि जर समजा तिला सांगितलं तर ती रेडी होईल का, आणि ती मोबदल्यामध्ये तिला पैसे लागतीलच का? कारण असं नको व्हायला घरामध्ये गैरसमज की नैनाने आपल्याच घरचं मॉडेलिंग अगदी पैसे मागून केलं आणि ही न्यूज जर बाहेर पसरली तर आणखीनच थुतू होईल. या सगळ्याचा विचार कला करत असते आणि या सगळ्यातून मार्ग कसा निघेल हे सुद्धा ती बघत असते. तेव्हा आता कला मनोमन म्हणते की अंबाबाई, तूच काहीतरी मार्ग सुचव. एकीकडे आता कलाला आठवतं की जेव्हा ती अद्वैतला खुणावत असते की आबासाहेबांना अजून तरी काही सांगू नको, तेव्हा रोहिणी आणि राहुल तिच्याकडे डाऊटफुली बघत असतात. तेव्हा कला म्हणते की हे दोघं माझ्याकडे असे का बघत होते, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि आता का संशय आहे, जर राहुल जर असं करू शकतो म्हणजे नक्कीच आता तो पाठलाग करेल आणि अद्वैतकडूनच हे प्लॅनिंग काढून घेईल. अद्वैतला या सगळ्या गोष्टी सांगून ठेवाव्या लागतील की कोणाला सांगू नकोस म्हणून. ही गोष्ट सरोज मॅडम, मी, अद्वैत आणि आबासाहेबांच्या पलीकडे कोणाच्याच हाती जाता कामा नये. मला ते काही नाही, मला अद्वैतला लवकरात लवकर हे सगळं सांगावं लागेल आणि खूप नीट राहावं लागणार आहे, कारण राहुल कुठूनही कधीही कसाही कानोसा घेऊन सगळ्या गोष्टी माहीत करून घेईल. एक ना एक दिवस राहुल तर मला सापडेलच, असं म्हणत आता कला हाच विचार करत असते आणि विचार थांबवते. इतक्यात अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो की आबासाहेब त्यांच्या खोलीत नव्हते, मी एक काम करतो, मी सकाळीच बोलतो. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, तू आता घे झोपून, काय करणार आता दुसरं, असं म्हणत आता कला आणि अद्वैत दोघेही झोपून जातात. तर मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर आणखीन असे छान छान रिव्ह्यूज तुम्हाला कळतील आणि आणखीन अनेक मालिकांचे ट्विस्ट्स असेच रिव्ह्यूज आपण अपलोड करत असतो, तेव्हा तुम्हाला ते बघायला नक्की आवडेल. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करत चला. तुम्हाला जर वाटत असेल की पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव मी अनाऊन्स करावं किंवा तुमचं नाव, तुमच्या कमेंट्स वाचून दाखवाव्यात, तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगत चला. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.